मित्रांनो फायनली प्रसाद घेतलेला आहे आणि हे बघा अभय खायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो आता रांगेत उभे आहे. बघा नारळ आणि ओटी घेतलेली आहे. आता जागमातेच्या मंदिरात आपण आता ओटी भरणार आहे, आशीर्वाद घेणार आहे आणि मग आपला जो पुढचा कार्यक्रम आहे त्याच्याकडं आपण जाणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. मित्रांनो आपण चाललेलं आहे शिंपण्याला, खास संगमेश्वरमध्ये, आणि माझ्यासोबत आहे अभिराज आपड्या. यासोबत आम्ही चाललेलो आहे शिंपण्याला, संगमेश्वरला. तर तिथं जाऊन आज त्याच्या हातीतला जो मेन भाकरी आणि मटण आणि चिकनचा जो मिक्स असा प्रसाद असतो तो आज आपण अनुभवणार आहोत आणि त्याची चव घेणार आहोत. तर आपण जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळातच. चला. तर मित्रांनो मगाशी बघितलं सावड्यामध्ये होतो, आपण आत्ता आलेलो आहे आरवलीमध्ये. हॉटेल सह्याद्रीच्या साईडला बरोबर आहे बघा. छान अशी मॅगी घेतलेली आहे मी आणि आबडे आहे. आणि इकडे साईडलाच हॉटेलला अशी टपरी आहे छोटीशी, तिथे आता मॅगी घेणार आहे. मॅगीची चव बघूया कशा प्रकारे आहे ती. कांदा टॅमॅटो वगैरे टाकलेला आहे आणि समोर वरनं कोथिंबीर आहे. टेस्ट खूप मस्त आहे. वास एकदम भारी आहे. एकदम बेस्ट आहे. कधी आलात मुंबई गोवा हायवेवरनं तर हॉटेल सह्याद्रीच्या बरोबर साईडलाच आहे बघा, नक्की विजिट करा. बघा हॉट पॉईंट कॅफे. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळ. मॅगी खातो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो मस्तपैकी मॅगी खाऊन झालेली आहे कांदा टॅमॅटोची. इथे हॉट कॅफे कॉर्नर म्हणून नाव आहे. हॉटेल सह्याद्रीच्या बरोबर साईडलाच आहे. आता थोडं काळोख आहे कारण रस्त्याला लाईट थोडी कमी आहे. आपण आता पुन्हा एकदा आपला प्रवास चालू आहे तो संगमेश्वरच्या दिशेने. मित्रांनो फायनली पोचलेलं आहे आपण संगमेश्वरमध्ये, बघू शकता. आता इथं पोचलेलं आहे. आता वरती जाऊन आपण बघणार आहे कशा प्रकारे आपल्याला बघायला भेटते. ते आता गाडी पार्किंग करतो आहे. अभिराज तिकडे गेला, गाडी पार्किंग केलेली आहे, चावी काढतो आहे आणि आता आपण वरच्या जातो आहे. बघा बरेचसे माणसं शिंपणा घेऊन आता चाललेले आहेत परतीच्या प्रवासाला चिपळूणच्या दिशेने. मस्त की लाल लाल झालेत सर्वजण. मित्रांनो आता रांगेत उभे आहे. बघा नारळ आणि ओटी घेतलेली आहे. आता जागमातेच्या मंदिरात आपण आता ओटी भरणार आहे, आशीर्वाद घेणार आहे आणि मग आपला जो पुढचा कार्यक्रम आहे त्याच्याकडं आपण जाणार आहोत. महेश शिंदे चिपळूण. आई जागमाता महेश शिंदे चिपळूण आणि आतबिटी जाणार तो मान्य करून द्या. सकुटुंब सगळे सुखान समाज आग मारतील आकेला तर दाखला धावत्रा नवसाला पवित्रा इडापिडा रोगराई का असेल त्या पायाची घाल. जेव्हा जेव्हा आग मारतील आकेला धावत्रा कामधंद्यात नोकरी चांगले यश दे, शिक्षण तर यश दे, आणि जेव्हा आग मारतील आकेला तर नवसाला पावत्रा जगोबाईच्या नावान सांग बरं. मित्रांनो मंदिरात बघितलं तर आपल्याला बघायला भेटते ती जागमाता देवी बघायला भेटते, वाघजाई आणि वरदायिनी. आणि त्या साईडला बरोबर श्रीदेव केदार आणि श्रीदेव भैरी असे 5 देव आहेत आत मंदिरामध्ये. आणि आता आपण होतोय खास जो प्रसाद असतो मटण भाकरी आपण खायला होतोय. आपण मग अशी कुपन वगैरे घेतलेला, आरस पण घातलेला आतमध्ये मंदिरामध्ये, तो आता आपण अनुभवला होतोय. चला मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे गाड्या लागल्या. अजून गाड्या येतात बऱ्यापैकी. आणि हा जो समोर बघताय तो समोर मुंबई गोवा हायवे आहे. साईडनं आहे, डायव्हर्जन आहे पूर्ण, रस्त्याचा धूळ आहे पूर्ण. आणि अजून तरी गर्दी कमी प्रमाणात आहे. थोड्या वेळाने जी गर्दी होणार आहे ती खूप बेकार होणार आहे. आम्ही सध्या लवकर आहोत, टायमातमध्ये आहोत. 10:30 वाजता प्रसाद भेटायला चालू होणार आहे. कारण मानकरी यायच्यात, मानकरी आल्यानंतर मग प्रसाद वाढत येतो. आमच्या पुढे जे काका आहेत ते प्रसाद जो आहेत ना तो कल्याणला घेऊन जाणार आहेत. आणि परत उद्या स्वामींचं प्रकट दिन आहे, त्यामुळे उद्या पण खाणार नाहीत. परवा शनिवार आहे, तो डायरेक्ट खाणार तो रविवारी ना अभिराज, रविवारी खाणार आहेत त्यांनी सांगितलं. म्हणजे एवढ्या वेळ ते मटण राहतं आणि एवढं सुंदर लागतं म्हणतात जेवढं राहतं ते. तर बघूया आपली वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आहे आणि कसा अनुभव आहे ते पण मी थोड्या वेळ सांगणारच आहे. मित्रांनो बऱ्यापैकी आता गर्दी झालेली आहे, अजून लोक येणारे आहेत बरेचसे. बघा या तिकडच्या रांगा वेगळ्या आहेत आणि इकडे या पावतीवाल्या रांगे आहेत. सगळं पावती घेतलेली आहे, अभिराजने फाडलेली आहे. आणि आता आपण इकडनं थोड्या वेळा चालू आहे कदाचित. तिकडे आता टेबल लावतात बऱ्यापैकी आणि इकडनंच प्रसाद घेऊन आपण जाणार पाठच्या साईडला. आणि तिकडे जाऊन हा प्रसाद जो आहे ना त्याचा आपण लाभ घेणार आहोत. आणि कसा सुंदर प्रकारे आहे, त्याची चव वगैरे असते तुम्हाला मी थोड्या वेळ सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो फायनली प्रसाद घेतलेला आहे आणि बघा अभय खायला सुरुवात केलेली आहे. आता प्रसाद खातो मस्त आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला.
मित्रांनो मस्तपैकी तिथं प्रसाद खाऊन आलेले आहेत. आपण आता चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहे आणि आपण आलो ते सर्वेशकडं खास अंडा राईस खायला. अंडा राईस चालू आहे आपल्या तिकडे मस्तपैकी काका बनवत आहेत. सर्वेश आहे समोर आणि आपल्या इकडे मित्रमंडळी पण आहेत ठीक आहे आपल्या इथले. तर मस्तपैकी कारण प्रसाद खाल्लेला आहे पण पोट काय भरलं नाही. पण अजून आता मस्तपैकी खाणार आणि इथनं घरात जाणार. बाकी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.